ही गोष्ट आहे एका छोट्याशा खेड्यातील गरीब शेतकरी कुटुंबाची. या कुटुंबातील कुटुंबप्रमुख सखाराम जावळे, त्यांची पत्नी मंदा व त्यांचा मोठा मुलगा भीमा यांतील हा एक प्रसंग. अगं मंदा, यंदा पाऊस लय त्रास देणार नाही बघ. चांगलं पीक येते यावेळी. वैधनी गणपत पाटलात असलेलं संद कर्ज फिटतंय बघा. थांबा मी जेवायला वाटते. आपल्या चिमणीचं लगीन पण करायचंय बघ यंदा. होय बा, या यंदा मी पण तुम्हाला मदत करणार आहे राजधानीला. अरे भीमा, तू हे संद सोड. तालुक्याला बघ काही काम येते का? ते काळ्या बाईच्या पोराला काम भेटलं म्हणे. नाही काय, मैंने जाणार कुठं? माझ्या बाबासनी मदत करणार आहे पेरणीला. होय रे माझ्या बाळा, करत आपण चांगलं झालं पिकत बघ. अरे मी मोटर लावायचंच विसरलो की आज. थांबा बाबा, मी जातो. अरे पोरा, आता नको जाऊ, पुण्यांच्याला जा. बघ किती इजा कडकडताय. नंतर जातो. काय नाही होणार, मग सालर आहेत की सोबत, येतो मॅम. काय रे बिम्या, गंगेबद्दल सांग का तुझ्या घरी? चिमणीच्या आधी तुझंच लग्न लावून देतील. तुझे काय लफडे माहित नाही का मला? आई भीमा, काय झालं भीमा? शेतात भीमाला विजेचा तीव्र धक्का बसतो. सगळे धावत पळत येतात. त्याला उचलून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय लातूर इथे आणतात. सोबत गावातील शिक्षकही येतात. भीमाला त्वरित अतिदक्षता विभागामध्ये भरती करण्यात येते. तेथे लगेच डॉक्टरांची त्याला वाचवण्याची लगबग सुरू होते. एक डॉक्टर श्वसन नलिकेत व्हेंटिलेटर जोडतो, तर दुसरीकडे ECG मशीन व मॉनिटर जोडतात. त्याला विविध डॉक्टर्स येऊन तपासतात. 24 तास उलटून देखील भीमामध्ये काहीच फरक दिसत नाही. तातडीनं वरिष्ठ डॉक्टरांच्या कमिटीला बोलण्यात येते. त्यामध्ये 2 फिजिशियन, एक ॲनेस्थेशिओलॉजिस्ट, एक न्यूरोलॉजिस्ट व एक पॅथॉलॉजिस्ट त्वरित येऊन त्याची सखोल तपासणी करतात. त्यानंतर सर्व डॉक्टर्स एकत्र अभ्यास करून त्याला ब्रेन डेड म्हणजेच मृत मस्तिष्क असे निदान करतात. Pupils are not reacting to light. Apnea test is also positive. Patient is brain dead. भीमाचे नातेवाईक होते. सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या तपासण्या पूर्ण केल्या असून रुग्णाचा मेंदू मृत अर्थातच भीमा ब्रेंडेड आहे असं घोषित केलेलं आहे. हे बघा, तुमचा पेशंट ब्रेनडेड आहे. ब्रेनडेड याचा अर्थ मेंदू मृत झालेला आहे. मेंदू शरीराला प्रतिसाद देत नाही. अशा परिस्थितीमध्ये शरीरातील डोळ्यांची हालचाल, श्वसनाची हालचाल, शरीराची हालचाल काही प्रमाणामध्ये बंद होते. मेंदू कार्य करणे थांबवते. परंतु शरीरातील इतर अवयव जसे हार्ट, किडनी, लिव्हर हे कार्यरत असतात. मेंदूला जीवन करता येत नाही का? मृत झालेले ब्रेन सेल्स परत जीवित करणे अशक्य आहे. रडू नकोस, डॉक्टर काय म्हणतायत ते समजून तरी घेऊया. भीमाचा मेंदू जरी मृत झाला असेल तरी त्याचे बाकी अवयव जसे हार्ट, किडनी, लिव्हर हे जिवंत आहेत. आणि तुम्ही जर विचार केला तर हे अवयव दान करून असे अनेक भीमाचे प्राण वाचू शकतात. अनेक पेशंटला जीवनदान देऊ शकतात. अगोदर काय बोलताय आपल्या भीमाबद्दल? बरोबर बोलताय डॉक्टर. मान्य आहे आपला नौजवान भीमा, त्याच्यासोबत जे झालं ते वाईटच झालंय. परंतु आपण खचून न जाता, रडून न जाता आता जर त्याचे अवयव दुसऱ्या गरजू लोकांना दिले तर आपण अशा अनेक लोकांच्या स्वरूपात त्याला बघू शकतो. त्यात त्या ईश्वराचीच कृपा म्हणावी की. आणि मरता मरता दुसऱ्याला जीवन देऊन जातोय आपला भीमा. त्यापेक्षा मोठं पुण्य काय असेल सांगा. काय स्वतः धीर धर. असं मंदा आणि चिमणी समोर रडशील तर त्यांचा धीर सुटायचा. चल बरं, आपण त्यांना कळूया. चल चल, उठ बरं, उठ.
काय झालं? काय करताय? अहो, अरे देवा. अहो, सांगा की काय झालं हे? आपला भीमा, तरी मी त्याला म्हणलं होतं तेवढ्या पावसानं जाऊ नको बाहेर. नव्यानं आता काय होऊन बसले. धीरशरा हे तिच्या मनात आलं आणि आपलं घडलं छोटं गेलं बघा. शांत व्हा. मान्य आहे एकुलता एक मुलगा गेल्यावर दुःख होणं साहजिक आहे. माझं एक मुसाय का तरच केलं किंवा गुरुजी. आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून सांगा. अरे दादा असं आपला धडधाकट मुलगा असं कसं जाऊ शकतो बरं. अगं पोरी शांत हो. काय बोलतेस तू रे? काय गोष्ट बोलते मी आणि काय म्हणे त्याच्या पोटाचे हृदय फुफ्फुसे दान करणार म्हणे. आपल्या संस्कृतीत तरी येतं का. अरे दादा माझं ऐकशील तर तू ह्या डॉक्टरची काही एक ऐकू नको बघ. अगं पोरी शांत हो. गेले 2 दिवस झाले या सर्व डॉक्टर मंडळी बरोबर मी स्वतः राहिलो. त्यांची आपल्या भीमाला वाचवण्यासाठीची लगबग मी स्वतः बघितली. गेले 12 तास तरी आपल्या भीमाला तपासत आहे, त्याची चाचणी घेत आहे. असं असताना आपणच त्यांना पोसायचं ते शोभतं का आपल्याला. आणि हो, जर आपल्याला आपला भीमा जिवंत बघायचा असेल तर त्याचे गरजू अवयव दुसऱ्या लोकांना ज्ञान द्यावे लागतील, जेणेकरून आपण त्यांच्या रूपामध्ये आपल्या भीमाला बघू. आणि हो, कोण म्हणते आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. आपल्या पुराण कथेतील वेदामधील ऋग्वेदामध्ये महर्षी दधीची यांनी आपल्या हाडांचा सापळा इंद्रदेवाला शस्त्र बनवण्यासाठी दान केलं होतं. आणि एवढंच काय, दानशूर करण्याला तर ओळखतच असतात तुम्ही. दानशूर कोणाला म्हणाल? दानशूर कसा असतो? मृत्यूच्या घडीला शेवटचा श्वास मोजत असताना त्या घडीला सोन्याच्या दादाची मागणी केली असता त्या घडीला सोन्याचा दान दिला इतपत माणसाला दानशूर होता आलं पाहिजे. केवढा तू दानशूरपणा. आपल्या भीमालाही या कलियुगातील दानशूर करणं होऊ दे. आणि हो, आपल्या भीमाचा फक्त मेंदू मृत्यूमुक्ती पावलेल, त्याचे बाकीचे अवयव जिवंत आहेत. अशा अवस्थेत त्याचे अवयव जाळणं म्हणजे आपल्या हातूनच त्याचा मृत्यू केल्यासारखं नाही का होणार. आणि समर्थ रामदास त्या काळी म्हणून गेले, मरावे परी कीर्तिरूपी उराद. तर आज मी म्हणू इच्छितो, मरावे परी अवयरूपी उराद. ठीक आहे सर, परवानगी देतो अवयवला. मी सर्जन आणि अॅनेस्थेशियोलॉजिस्टला करतो. मी पोलीस कमिशनर आणि कलेक्टर यांना ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याची विनंती करते. लगेचच भीमाला अवयवदानाच्या प्रक्रियेकरिता ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात येते. तसेच अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला देखील ऑपरेशनसाठी तयार करण्यात येते. पेशंट आयडेंटिटी कन्फर्म. Doctor, patient induced. You can take incision. Direct incision. Doctor, kindly enter the vital region. Cardioplegic agent directly stir. Cardioplegia has been achieved. Running retrieval. 10:30 AM. And transfer also the treatment. जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या मदतीने अत्यावश्यक अवयव जसे की हृदय व यकृत गरजू रुग्णापर्यंत जलदरित्या पोहोचवण्याकरिता रस्ता पूर्णपणे रिकामा करण्यात येतो व त्यावर रुग्णवाहिका जलद गतीने अवयवाला स्थलांतरित करते. याच प्रक्रियेला ग्रीन कॉरिडॉर असे म्हणतात. अशा पद्धतीने अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण होते. नव्या हृदयाने श्वासात अखेरीस ठोका नवा मिळाला. अवयवदात्याच्या रूपात साक्षात माझा देवच मला मिळाला. अंधारल्या जगी जगण्याची ज्योत नवी मिळाली. नेत्रदात्यामुळे निसर्गरूपाची किमया मला कळाली. आयुष्य पुन्हा जगावे नव्या डोळ्यांनी नव्या युगाला बघावे. जगण्याचा धागा आपला प्रत्येकाने विणावा. अवयवाचे दान करून दाता कलियुगाचा कर्ण बनावा. दाता कलियुगाचा कर्ण बना. जीवनाचे ठेवा भान जरा, सो इच्छेने अवयव दान करा, सो इच्छेने अवयव दान करा.